श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्य शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमागील उद्देश हा कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये असा आहे। त्यासोबतच कुठल्याही प्रकारची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडवणूक करू शकत नाही असा नियम असताना देखील नाशिकमधील सावित्रीची लेक ही शिक्षणापासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकच्या एका शाळेतील स्वर्धा काळे ही विद्यार्थिनी 2020 मध्ये 6वीत शिक्षण घेत होती। आज नियमानुसार ती 10वीत असायला हवी होती, मात्र शाळेनं तिचे शैक्षणिक कागदपत्र न दिल्याने आजही ती घरी आहे। माझं नाव स्वर्धा आहे। मी रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये होती। मला 4 वर्षापासून त्यांनी दाखला नाही दिला आहे। मला शिकण्याची खूप आवड आहे। शाळेने माझा दाखला द्यावा। मला शिक्षणासाठी दाखला हवा आहे। स्वर्धा काळे हिला लवकरात लवकर पुढील शिक्षणासाठी दाखला मिळावा, तसेच सदर शाळेवर कडक कारवाई व्हावी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक शिक्षक उपसंचालकांना निवेदन देण्यात आलं आहे। आज स्वर्धा प्रवीण काळे या विद्यार्थिनीवरती गेल्या 4 वर्षांपासून एका जुलमी शाळेच्या निषेधार्थ आम्ही शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालकांना एक निवेदन देऊन एक विनंती केलेली आहे की एखाद्या महाराष्ट्रामध्ये एखादी शाळा एखाद्या विद्यार्थिनीला 4 वर्षांपासून शिक्षणापासून वंचित कशी ठेवू शकते। एक शाळा एका विद्यार्थिनीला 4-4 वर्ष फी न भरल्यामुळे दाखला देत नाही आणि त्या मुलीला पुढे 4 वर्ष शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। हे या महाराष्ट्रातली म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओचे एक मोठं धोरण महाराष्ट्र शासनाचं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेत आहे। त्या संकल्पनेला छेद देण्याचं काम या रायन इंटरनॅशनल शाळेने केलेलं आहे। यावेळी नाशिकच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मनसेचे नाशिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।